आशिष भाऊची कमेंट आहे, आजी आम्हाला दही वडे बनवून दाखव. मग मी आज बनवतो. मग त्यासाठी उडदाची डाळ मी 2 वाट्या घेतली आणि 4 घंटे भिजू घातली, धुतली आणि मिक्सरातून काढून घेतली. हे अशी काढा लागते. मिक्सरातून काढून घेतली, हे अशी झाली. 15 मिनिटं आता हे फिरून घेतो. एका शिकून असं फिरवायचं गर गर. हे असं फिरवत राहायचं, मग त्याला मस्त फुगे येतात. हे वडे कसं आलं, हे वड्यासाठी असं फिरून घेतलं मी. मग आता हे कसं समजायचं की ह्या आता वड्यासाठी आता हे झालं. तर म्हणून मग हे पाण्याचा हात घ्यायचा आणि असं हे पाण्याचा हात घेतो मी. आता आलं का नाही तर समजते, चिटकते का नाही. मग आता हे आलं, हे आता वडे याचे बनता येतात. याले आता हे लागणार हे सामान, अद्रक बारीक कापून घेतली. आता हे टाकतो. हे जिरं भाजून घेतलं, हे वाटून घेतलं. मिरची कापून घेतली एक हिरवी. थोडंसं मीठ. हे आता हे टाकले सामान, आता मिक्स करून घेतो. हे आता मिक्स करून घेतलं. आता याचे वडे बनवतो. तेल टाकून घेतो. तेल आता गरम झालं. आता वडे काढून घेतो. असं फिरवत राहायचं. हे लाल झाले, आता काढून घेतो. याचे लाल होऊ द्या लागतात. हे असे कडक झाले, मस्त खटखट वाजता. हे असे हा बाई, असे हे असे वडे बनतात. झाले आता काढणं. हे काढणं झाले. आता आता हे वडे बनवले. आता खटाई बनवतो. त्यासाठी हे चिचा. हा गूळ टाकतो आता यात. थोडंसं हे जिरं पावडर, हे मिरची पावडर फिरून घेतो. हे आता गूळ आणि चिचा हे उकळून घेतले. आता गाळून घेतो. झालं हे उकळणं. झाले खटाई. हे वडे काढून घेतले. आता पाण्यात भिजून घेतो. हे आता 5 मिनिटं आता हे भिजून घेतो. आता हे दही फिरून घेतो. आता या दह्यात साखर टाकून. भिजले आता हे आता पाणी यातलं काढा. हे हलकंसं पाणी काढून घ्या. हे असं फिरवा लागते. हे असं फिरून घेतलं. आता याचा एक जीव झाला.
साखर सगळी आता ही विरली. हे झालं, आता हे यात टाकतो. चाट मसाला टाकतो आता थोडासा. हे काळं मीठ टाकतो थोडंसं. मिरची पावडर. हे आता खटाई टाकतो. संबा टाकतो थोडासा. असे दही वडे बनवले. आशिष भाऊ, या दही वडा खायले. मी आज दही वडा बनवला. तुमची कमेंट होती आजी दही वडा बनवून दाखवा. आज मी बनवला. या मग खायले. मस्त झाला. मी बनवला असा तुम्ही बी बनवून पहा आणि खाऊन पहा. आम्हाला कमेंट करून सांगा. जास्तीत जास्त शेअर करा. सबस्क्राईब करण्यास विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. टाटा.